तर हा आहे मड फ्लॅप. हे मी इंजिनवर जो चिखल उडतो त्याच्यापासून वाचवण्यासाठी मी याला आणलेलं आहे. तर हा आहे बजाजचा पार्ट आणि तो हॉर्नेट 2.0ला पण फिक्स होऊ शकतो. तुम्ही कशा तरी जुगाड करून मी त्याला फिक्स करणार आहे. एवढी वर्ष गाडीवर जे चिखल उडत होतं त्याच्यामुळे मला ते सहन होत नव्हतं. जसं आपल्या हृदयावर कोलेस्ट्रॉल जसं साठतो तसंच गाडीच्या इंजिनवर जेव्हा ते चिखल साठतं तेव्हा गाडीला श्वास घेणं मुश्किल होतं. हे मी स्वतःच ठरवलं आहे, म्हणून मी माझ्या बाईकसाठी एवढं सगळं करतो आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्हीही करू शकता, त्याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेली आहे. तर इंजिनच्या खाली आहे मरगाडला आपण इथे हे अटॅच करणार आहोत. तर पहिली मी मार्किंग करून घेतली आहे आणि मार्किंग करून झाल्यावर माझ्या आईची जी शिलाई मशीन आहे तिचा छोटासा जो स्क्रूड्रायव्हर आहे तो मी वापरतो आहे. त्याला मी गरम करून घेतो आहे. आधी छोटाच स्क्रूड्रायव्हर वापरून मी हे करतो आहे, नंतर जर मोठा स्क्रूड्रायव्हर लागला तर आपण तो यूज करू. तर मी ते मार्किंगवर मी होल पाडतो आहे. पण मला असं वाटतं आहे की शक्यतो याच्यावर आपला मरगाडचा जो होल आहे तो प्रॉपर बसणार नाही. त्यासाठी मी हे पुश लॉक्स आणलेले आहेत अटॅच करण्यासाठी. तर हे त्याच्यात बसवायचे आहेत आणि हे कसं आहे ना, हलके आहेत वजनाला म्हणून आपण लावतो आहे. आपण नट बोल्टसुद्धा लावलं असतं पण ते मरगाड जड झालं असतं म्हणून मी नट बोल्ट्स वापरले नाही आहेत. तर त्यासाठी आता कसं आहे, हा होल छोटा झालेला आहे म्हणून मोठ्या स्क्रूड्रायव्हरने मी होल पाडून घेतला. तर मित्रांनो, मी त्या साईडने अटॅच करून घेतलं पण मी व्हिडिओ बनायला विसरलो, म्हणून आता मी तुम्हाला ह्या साईडचं दाखवतो आहे. इकडे मी डायरेक्ट मोठा स्क्रूड्रायव्हर यूज करतो आहे. याच्याने आपण होल पाडून घेतला की मग आपण डायरेक्ट पुश लॉक लावायला रेडी होऊ शकतो. तर पुश लॉक फिक्स कसा झाला आहे तर ते आपल्याला या आवाजावरून कळेल. हा बघा, हा तो आवाज आहे ज्याच्याने आपल्याला कळतं की पुश लॉक आता परफेक्टली लागलेला आहे. तर आता मध्ये आपल्याला एक पुश लॉक लावायचा राहिला आहे, तो पण आपण लावून घेऊ. हार्डली हे फक्त 5-10 मिनटाचं काम आहे आणि लाईफ टाईम सेविंग आहे आपला. तर याच्याने मी होल पाडून घेतो आहे. जिकडे मी आधी मार्किंग करून घेतली होती त्याने मी होल पाडून घेतला चांगल्या प्रकारे. आणि पेशंटली हे काम करा, काही घाई नाही आहे. तर ते उरलेलं जे प्लॅस्टिक आहे ते मी काढून घेतो, नाही तर पुशलॉकला गॅप येईल आणि पुशलॉक आपल्याला लागणार नाही. तर हे पुशलॉक्स कुठेही अवेलेबल असतात इझिली, तुम्ही कोणत्याही गॅरेजमध्ये जावा. लक्षात ठेवा, जोपर्यंत हा आवाज येत नाही पुशलॉक फिक्स केलेला तोपर्यंत ते नीट लागलेलं नाही. इथे मला माझ्या मित्राचा हेल्पिंग हँड लागलेला आहे म्हणून मी त्यांची मदत घेऊन हे काम करतो आहे. तर अशा प्रकारे आपलं सगळं रेडी झालेलं आहे 5-10 मिनटाच्या वेळेमध्ये. तर तुम्हीही करू शकता घरच्या घरी आणि आपल्या बाईकला वाचवू शकता. थँक्यू मित्रांनो.